रीना मीना डायनामानिका माका करा करा रोला रिपका रोला रिका वाह 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 काय गाणं आहे काय शर्ट आहे वा वा इस्त्री करतेस का चुरगळतेस असू दे पण एकंदरीत तुझा चेहरा पाहता आनंदित दिसतेस काय झालं गोड बातमी आहे काय सांगतेस काय पहिला काय 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 कधीची डेट दिली उद्याची उद्याची डेट तुझे पाहून वाटत नाही तू आई होणार आहे आई हा मग गोड गोड बातमी आहे ना नाही हा मग अहो तशी नाही काय बाई उद्या भारत बंद आहे मग भारत बंद ही गोड बातमी आहे मग अगं उलट देशाचं नुकसान आहे देशाचं नुकसान होतं की नाही मला माहित नाही पण माझा फायदाच फायदा आहे बाई तो कसा काय आता बघा उद्या भारत बंद म्हणजे तुमचं ऑफिस बंद म्हणजे अख्खा दिवसभर तुम्ही माझ्या बरोबर असणार ना घरी रीना मीना टिकट म्हणून खुश आहेस तू वा 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 येस येस आय असणारच मग की नाही उद्या की नाही तुम्ही आणि मी बासुंदी पुरीचा भेद करूया आणि मग त्याच्यानंतर की नाही पाणीपुरी पण आणि मग की नाही आईस्क्रीम किती अरसी खातो तुम्ही मग काय आणि मग की नाही तुम्ही आणि त्यागराज भाऊजींचं काय करायचं त्याला आपण बाहेर पाठवून देऊया असं कसं बाहेर पाठवायचं बाहेर तिकडे भारत बंद असणार ना असू दे ना अगं महागाई विरोधात आहे ना त्याला ते पाठवून देऊया आंदोलनात जाऊ देत पण उद्या तुम्ही माझ्यावर असणार ना असणार म्हणजे असणारच पण त्यांच्या खाण्याचं काय करायचं त्यागराजचं ना काळजी करू नको लाठी खाईल पोलिसांनी पकडलं तर जेलची हवा खाईल तो काय उपाशी राहतो काय फोन फोन कसा आला मला मध्ये अरे वा सॉलिड खुश आहे जा पटकन चहा आण. ना चहा नको तू बेडरूम मध्ये जा जा उद्याची तयारी कर हा लता फुल अरे उद्या भारत बंद आहे अगं माहितीये मला मी काय अफगाणिस्तानात राहतो का ती मला पण माहितीये तू इथेच राहतो ते पण ऐक उद्या मी ऑफिसला जाणार नाहीये तू पण जाऊ नको कळलं उद्या नाही उद्या शक्य नाही काय शक्य नाही माझी एक अर्जंट मीटिंग आहे ऑफिस मध्ये फार 8 दिवसाआधी ठरलेली मीटिंग आहे फार महत्वाची मीटिंग आहे अरे पण मग महागाई विरोधात पुकारलेल्या बंदाचं काय आपण त्या बंदाला सपोर्ट केलं पाहिजे रॉकेल किती महाग झालाय जाऊ दे ना आपल्याला काय करायचंय पण ते काही असो उद्या तुम्हाला गळी पाहिजे म्हणजे पाहिजे तू उद्या खबरदार ऑफिसला गेलास ना जर तू गेलास ना तर मी तुझं ऑफिस फोडायला विरोधी पक्षाच्या माणसांनाच पाठवणार तिकडे नको का भाई नको नको आधीच माझ्या विरोधात सगळे आहेत ठीक आहे थांबतो घरी थांबतो बस तू किती चांगला आहेस आय लव्ह यू रॉकेल स्वस्त चालच पाहिजे हे मला काय सांगतेस ठेव फोन अच्छा बाय सी यू किशोर तू सॉलिड आहे अरे काय सॉलिड ह्या सॉलिड काय यार नाही तू दोघींनाही सांगितलंस की दोघींबरोबर दिवस घालवणार आहेस ते हा यार सांगितलं तर काय करणार तेच मला बघायचं आहे अशा वेळी तू काय करणार काय नाही आता काय आहे, उद्याचा असा दिवस आहे ना की मला थोडा वेळ तिकडे आणि थोडा वेळ इकडे अशी कसरत करावी लागणार आहे मग तेच मला बघायचं तू कसं करणार नाही तू कसं डे नाईट मॅच खेळणारा माणूस काय बोलतोयस तू आता मॅच काय संबंध काय बोलतोय हे बघ दिवसा तू लता वहिनींकडे असतोस कारण त्या रात्री ऑफिसला जातात त्या रात्री ऑफिसला गेल्यानंतर तू रात्री आशा वहिनींकडे जातोस दिवसा तू आशा वहिनींकडे नसतोस कारण दिवसा तुला ऑफिस असतं आणि दोघींना जर टाळायचं असेल तर तुला कंपनीची टूर असते आणि उद्या तर भारतच बंद आहे काय काय झालं काय अगं सकाळ झाली सकाळ झाली मग झोपा आज भारत बंद आहे झोपा अगं हो म्हणून काय गजर बंद करायचं नाही का बरं तो बंद कर आणि झोपा चला झोपा अगं मला जायचंय ग अहो कुठे जायचं आता चहा नंतर करा चला अगं चहा करायला जायचं नाही मला आंदोलनात सहभागी व्हायला जायचंय कुठेही जायचं नाही अगं महागाई विरोधात आंदोलन आहे मला बोलवलंय जरा वेळासाठी आता जराही वेळ आपण फुकट घालवायचा नाही अजिबात असं काय म्हणते महागाई कमी कशी होणार तुला काय ठरलं होतं काय आज अख्खा दिवस तुम्ही माझ्याबरोबर घालवणार म्हणून अगं हो पण मी जरा वेळासाठी जाऊन येतो ना ते काही नाही आणि जरा वेळेसाठी जाऊन कुठे जाणार आहात तुम्ही आंदोलनात सहभागी व्हायला मग महागाई कमी कशी होणार अहो
आपला प्रतिनिधी म्हणून आपण ते ठाकरे भाऊजीला पाठवलंय ना आंदोलनात सहभागी व्हायला. त्याच्यावर माझा काही विश्वास नाही. तो महागाई वाढवून यायचा. ते कशी महागाई वाढवतील? ते काय सरकार चालवतात? आणि सायकल चालवता नाही येत त्यांना. तुम्ही झोपा बघू. अगं असं कसं करते? जाऊ दे मला. अगं मी भारतीय नागरिक आहे. मी माझं कर्तव्य आहे. आणि नवरा म्हणून काही कर्तव्य नाहीये का तुमचं? हा? ते काही नाही, मी कुठेही जाऊ देणार नाही आज तुम्हाला. तुम्ही झोपा बघू. अगं असं काय करते? जाऊ दे मला. अगं पेट्रोलचे भाव वाढलेत, गॅसचे भाव वाढलेत. लोकांनी संसार कसा करायचा विचार कर. ज्यांचे 2-2 संसार असतील त्यांचं काय होत असेल? मी कशाला त्यांचा विचार करू? माझा एकच संसार आहे. माझा तरी विचार कर. म्हणजे तुमचे 2 संसार आहे? नाही नाही, माझा एकच संसार आहे. पण महागाई एवढी वाढली ना, असं वाटतं की 2-2 संसार चालवतोय मी. मला निघाला वगैरे. निघाला म्हणजे काय? मी निघतोच आता. मी हा गेलो आणि हा आलो. तुम्ही मला प्रॉमिस केलं आज तुम्ही अख्खा दिवस तुम्ही माझ्या बरोबर. आपण काही लप्पाछप्पी करतोय काही आपण बाहेर आहे बाहेर आहे बाहेर बाहेर आहे बोललो ना मग यायचं मग यायचं. मग येतो ना मी. अरे बाहेर आहे. काय 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 तुला माहित नाही आज भारत बंद आहे. पाहिलं हो. भारत बंद आहे तुला माहित नाही. आमच्या पक्षाने ठरवलंय भारत बंद यशस्वी व्हायला हवा. कोणी सांगितलं हे? आमच्या पक्षाने. कोणाला सांगितलं? आम्हाला. काय सांगितलं? कुणीही घराबाहेर पडायचं नाही. मग तुम्ही काय घराबाहेर पडताय? पटकन घरी जा. चला. गप्प बस. अहो मला काम असतं. तू कुणी काम करू नये म्हणून बंद ठेवलाय ना. मग तुम्ही कशाला काम करता? आपण जो कोण काम करतो त्याला नीट काम तरी करू द्या ना. शहाणपणा करू नकोस. आमच्या पक्षाच्या झेंड्याचा रंग नारंगी आहे आणि आमच्या नसा नसत नारंगी रक्त वाहत आहे. बापरे, पटकन ब्लड टेस्ट करून घ्या. करेक्ट. येस. शहाणपणा करू नकोस. तू मला ओळखलेलं नाहीये आप्पा. नाही मग ते नाही. अरे तोच मी. नाक्यावर वडापावची गाडी लागते माहिती? कसली घाणेरी गाडी. चेचे एक एक वडा एवढासा. ती माझी होती. एवढा वडा असतो एक एक. वा काय वडा, काय टेस्ट आहे. हा पिवळी धमक एकदम. गाडी नाही वडा. वा 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 वा. पण अचानक तो धंदा बंद का केला तुम्ही? टिकवला असता तर लोक मला गुजराती समजले असते. पण लोकांना कळलं पाहिजे मी मराठी माणूस आहे म्हणून बंद केला. आणि हा आप्पा आणि ह्याच आप्पाने आज भारत बंद केला. किशोर माझी दंडी असं का? किशोर तू कुठे गेला होतास? आणि आप्पा एक नाही नाही, ते वेगळे होते कोणतरी. किशोर हा गुंड इथे काय करतोय? ते बाबा, अगं काय बोलतेस काय? अगं माझा हा वर्गमित्र आहे. गुंड तुझा वर्गमित्र आहे? नाही काय बोलतेस? अगं माझा वर्गमित्र म्हणजे लहानपणापासून आम्ही एकत्र शिकलो ना. मी अभ्यास करून शिकलो, मोठा झालो. हा नको त्या गोष्टी शिकला आणि गुंड झाला. अरे मी कार्यकर्ता आहे रे. हा, तेच तेच ते तू मला गुंड म्हणतोस? नाही काय झालं अगं मी असा खाली गेलो होतो ना आता, तर बाहेर बरेचसे गुंड आले ग. मला घेरलं त्यांनी. अगं भयानक, ह्यांच्यापेक्षा भयानक दिसणारे. बापरे. How is it possible? हो बघून काय कळणार आहे तुला? नको ऐक इकडे. काय झालंय, त्या लोकांनी मला असं मारणार होते. हा माणूस मध्ये आला आणि ह्यांनी मला वाचवलं. जाऊ दे. ठीक आहे इकडे जरा वाच 2 मिनिटं. काय ते काय साहेब सॉरी. म्हणजे काय जरा इथे राडा नको. माझी बायको आहे. पाया पडा. नाही पायाकडे बघा असं म्हणतोय. काय झालंय? काय नाही आम्ही लहानपणीचे मित्र ना. बऱ्याच वर्षांनी भेटलो ना. आम्ही लहानपणी असं कान गोष्ट असे गेम खेळायचो. तेव्हाच्या राहिलेल्या काही गोष्टी मी आता यांच्या कानात सांगितल्या. बरं वाटलं ना? कोण आहात तुम्ही दोघं? पण अप्पा भाऊजी, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या नवऱ्याचे प्राण वाचवले. धन्यवाद. धन्यवाद. आणि तू कुठे गेला होतास? मी आप्पा नाही मला विचारते. दूध आणायला गेलो होतो. आणलास? नाही ना, कसं आणणार? आज काय आहे? भारत बंद. नाही, पण दुधाचं आणि औषधाचं दुकान उघडं आहे. मी फाइंड आउट केलं. पण ह्या लोकांनी बंद केलं ना. आपण काय करणार? अरे पण दूध तर पाहिजे ना. अगं नाही पण बंद. अरे, एक दगड खाऊ नाही शकत तू. अरे असं कसं म्हणतेस तू? अरे, तुम्ही काय झालं? भांडू नका. तुम्हाला दूध हवंय ना? येस. मी देतो ना. आपण भारत बंद आहे ना. असू दे ना. आम्ही बंद केला ना. आम्ही बघू नका इथे. पण अप्पा भाऊजी, अरे तुम्ही कशाला एवढा त्रास घेणार? अरे कसला त्रास. मला कुठून म्हशीचं काढून आणायचं. गाईचं आणलं तरी चालेल. दुकानातून पटकन आणा. चालेल. पैसे आज काय भारत कोणी केला? आम्ही. तुम्ही
आप्पा जा त्याच रस्त्याने पटकन जा हा? जा. चला मागायचा निषेध असो मागायचा निषेध असो सुटलो बाबा एकदा स्वीट इज व्हेरी स्वीट हो. चला आता मी फ्रेश होती अगं भारत बंद आहे बाथरूम उघडं आहे हो ये इथं पण सुटलो बाबा कोणाचा फोन आला अरे बापरे आशाचा याला म्हणतात नशीब म्हणजे काही टायमिंग आहे एक बायको गेली दुसरा बायकोचा फोन आलाय काय म्हणताय हॅलो अहो तुम्ही कुठे आहात काय मी इकडेच आहे आता इकडे म्हणजे कुठे तुम्ही मोर्चात जाणार होतात ना जय अगं मी मोर्चातच आहे मोर्चात अहो असं कसं शक्य आहे मी टीव्ही पुढे बसले तुम्ही मला कुठेच दिसत नाही आहात मोर्चात टीव्हीवर मोर्चा पाहतेस तू ठीक आहे पंढरपूरची वारी वाटली पाहायला टीव्ही बंद कर तसं नाही हो तुम्ही दिसणार ना टीव्हीवर मोर्चात गेलात ते म्हणून बघते मी टीव्ही पुढे बसून तू टीव्ही पुढून पाहतेस मोर्चाच्या मागच्या साईडला आहे कसं दिसणार हो का नाही पण मग मोर्चातल्या घोषणा का नाही ऐकू येतात मला टीव्हीचा आवाज कमी केलायस तू आवाज वाढव हा. महागाईचा निषेध असो महागाईचा निषेध असो महागाईचा हो काय कुठे फिरताय कुठे मी घरातच फिरतोय हा बरोबर आहे घरात काय रस्त्यावर फिरताय आणि म्हणताय घरात फिरताय खोटं बोलताय काय बोला महागाईचा निषेध असो ओरडा हा. मागायचं ए चले मी नाही बोलणार बोला ना हो महाग जाऊ दे डार्लिंग बेवडा होता तो तुला येतं ना ऐकायला पण हो ऐकलं अहो तुमची तर काय बाबा तिकडे मज्जाच आहे मी येऊ तिकडे तू कशाला येतेस तू नको येऊ अगं मोर्चात बरेच लोक आहेत अर्धे तर टाईटच आहेत तू नको एक काम कर तू येऊ नको मीच घरी येतो 4-5 तासात 4-5 तासात ते काही नाही अर्ध्या तासाच्या आत तुम्ही इथे या नाहीतर मी तिकडे येईन कळलं ऐक अर्ध्या तासात सोडा मला हो काय सोडा काय रे शाण काय नाटकं लावलीस तू मी काय केलंय तुला सांगितलं होतं ना घराच्या बाहेर पडू नको म्हणून अहो आजच्या जमान्यात स्त्रिया घराबाहेर पडून प्रगती करतायत मी एक पुरुष असून घरात बसायचं का तुला कायमचा घरी बसायला सांगत नव्हतो आजच्या दिवसापुरता घरी बसायला सांगत होतो तुला ना तुझ्या तंगड्या तोडल्याशिवाय तू घरी बसणार नाहीस अहो काय एकच काम आहे का तुम्हाला तंगडी तोडायची हातात द्यायचं वा वा अरे तिकडे तुझी बायको मला दूध आणायला सांगते तूच म्हणाला मी आणतो दूध अरे बनवून बोललो होतो मग तू घराबाहेर का पडलास मी घरात बसून करू काय थांब म्हणतो तरी पळत सुटला कसं थांबणार थांबून का तुम्ही वाजले किती असं विचारणार होतात मारणार होतात ना म्हणून तुला काय आता सोडणार आहे मी हा? सांग नको ना इकडे कुठे आलास तू कोणाच्या घरी आला तेच तुम्हाला विचारते कोणाच्या घरी आलात तुम्ही अहो, बरं झालं तुम्ही आलात ते आज भारत बंद आहे ना बासुंदी करणार आहे मी ओ क्या बात आहे आय लव्ह यू काय पण काय आहे ना दूध संपलंय हा. तर घेऊन या ना दूध दूध ना जाऊ जरा पटकन दूध घेऊन या अगं बाई, हे कोण आप्पा यांना दूध आणायची आवड आहे जाम कसली आवड तुम्ही मला दूधवाला केलात ही बाई कोण हे बरं आहे आमच्याच घरी यायचं आणि विचारायचं ही बाई कोण म्हणून हो माहित नाही म्हणून विचारलं ना हे पण बरोबर आहे त्यांना माहितच नाही ना काय करतील विचारे मी ना ह्यांची बायको काही मस्करी करताय काय शपथ आता का लग्नाचा फोटो अल्बम दाखवू का आहे बस काय अल्बम काय शाहरुख खानचा अल्बम म्हटलं अल्बम दाखवतेस काय बोलत काय बसले जा पटकन जा जेवण झालं नाही. कपडा निसरली नाही. पाणी गरम केलंस कशासाठी यांच्यासाठी यांच्यासाठी वेळ फुकट घालवणारस का स्वतःचा जा पटकन जा चल हो. हा. आप्पा एक तुम्ही बस झाल्या गप्पा जा पटकन जा जा बाबा जा वारे लपडेबाज माणसा तुझ्या 2 बायका आहेत त्याला काय आता बघा माणसाला 2 पाय असतात 2 हात असतात 2 कान 2 डोळे तसं मला पण 2 बायका आहेत तुम्हाला नाही 2 आपलं एकच आहे वाटलंच मला तू सरळ माणूस नाहीयेस या महागाईच्या काळात 2 बायका ठेवतोस म्हणजे नक्की तुझी दुसरी कमाई असेल काय हो का उगाच मला लेक्चर देत बसू नका माझ्या बायकोन सांगितलं तुम्हाला दूध आणायला जा पटकन दूध घेऊन या दूध नाही आता मोर्चाच घेऊन येतो 2 लग्न करतोस काय वाट बघ आता तू. 2 बायकांचा विचार असो थांबा हे बघ थांब बोलतोय तुला थांब हे बघ पकडला का नाही आता माझ्यावर राज्य तुम्ही पळायचं पण जास्त लांब पडायचं नाही. नाही याला सोडून नाही जाणार मी ए याला सोडून तू काय याला समजतो काय चल चल ए काय तमाशा चाललाय अरे हवालदार मला पकडून घेऊन चाललाय अरे मग चांगली गोष्ट आहे ना अरे दुनियेला नको नकोसा वाटणारा तो कोणाला
रात्री हवा वासा वाटतोय, चांगली गोष्ट आहे. घरी घेऊन नाही जाते आबा? पोलीस स्टेशनला घेऊन चाललेत ते. का काय केलं काय याने? आता काय सांगणार तुम्हाला? अहो आमच्या इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की आजच्या दिवशी जो राडा करेल त्याला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन या, म्हणून याला घेऊन चाललोय. अरे वा, म्हणजे इतर दिवशी कोणी राडा केला तर पैसे घेऊन त्याला सोडून द्यायचा? पैसे घेता तुम्ही? नाही म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला, माझ्या बरोबरचे हवालदार आहेत ना, त्यांनी प्रत्येकाने 10 माणसं पकडून घेऊन गेले. मला एक सुद्धा माणूस पकडून पोलीस स्टेशनला नेता नाही आला, म्हणून मी याला पकडून घेऊन चाललो होतो. पण हाच का? रस्त्याने फिरत होता म्हणून. रस्त्याने फिरणं हा गुन्हा नाहीये. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे आणि मी एक मोठी व्यक्ती आहे, मला स्वातंत्र्य आहे. या मोठ्या व्यक्तीसमोर तुम्ही बोलताय? अरे आपण कोणासमोर बोलताय याचं भान ठेवायचं माणसाने. काय वार्ता करतो रे माणूस हा? जा तसेच चालत जा, तिकडे पोलीस चौकी आहे, तिथं थांबा, मी येतो थोड्या वेळाने. अरे स्वातंत्र्य, हा तू दंगलीच्या वेळेस बाहेर कशाला फिरत होता? तुला करेसली रे एवढी पर्यटनाची हाऊस? हा बोल चुकलो मी, मला माफ करा, मी तुमच्या पाय पडतो बाहेर. हे बघ, तुला जे काय आशीर्वाद द्यायचे ना ते पोलीस स्टेशनवर गेल्यावर देतो. चल. आशीर्वाद घ्यायला मी पाय पडलो नाही हो. मला सोडा म्हणून पाय पडतो मी तुमच्या. पण तुम्ही याला त्यालाच का पकडताय? काय मिळणार तुम्हाला याला पकडून? कौतुकाची थाप. बस त्यावर समाधान मांडणार? मग काय? अहो त्यापेक्षा तुम्हाला प्रमोशन पाहिजे का? माझ्याकडे मस्त आयडिया आहे. ह्याला सोडा, अख्खा मोर्चाला पकडा, अख्खा मोर्चा मी तुम्हाला मिळवून देतो. ह्याला तो अप्पा सुका दम देऊन गेलाय. देव एकदम देव. नाही नको घ्या ना थोडं. म्हणजे बासुंदी आवडली नाही का तुम्हाला? आवडली ना. आवडली ना? तुम्हाला खरं सांगू का, बासुंदीच्या आधी ना बटाटा वडा खाल्ला पाहिजे. मी बटाटा वडा उत्कृष्ट बनवते हा. तुम्ही पुढच्या वेळी यायला तेव्हा बटाटा वडाच. नाही तुम्ही शेजवान इडली खाल्ली माझ्या आजी. तुम्ही जरा गप्प बसा. हो ते ऐकतायत ना, जरा रेसिपी सांगू द्या मला. गप्प बसा. तर ती इडली जी असते ना ती आधी करून घ्यायची, मग त्याची मध्ये कापायची असते, मग अशी मस्त हिरवी काय चाललंय? काय उडप्याचं हॉटेल आहे? हा, काय एकच काम आहे तुला? कपडे इस्त्री केलेस? काय एकच काम आहे मला? जा पाणी गरम करून घेऊन ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करून घ्या. अरे कधी वेगळं सांगायला पाहिजे. जा वाळलेले कपडे धुवून घे. अय्या, ते राहिलंच माझं. आल्या तुम्ही घ्या. मस्त झाली होती हा बासुंदी. वा. झाली होती काय? चुकून झाली नाही. मस्तच करते जेवण माझी बायको. मग त्यात काय, माझी बायको पण चांगलं जेवण बनवती, पण आम्ही असं कुणालाही बोलवत नाही घरी खायला. अरे कोण येईल तुमच्याकडे जेवायला? हे बरं आहे, आमच्याकडे जेवायचं आम्हालाच बोलायचं. नाही तर काय. इकडे अरे ज्या ठिकाणी आपण खातो त्या ठिकाणी चांगलं तरी बोलायचं. ज्या ताटामध्ये आपण बासुंदी खातो तिथेच आपण माती खायची. आणि कुठे बोलतो, काय बोलतायचं जरा तरी भान ठेवायचं. आणि कोणासमोर बोलताय तुम्ही? या एरियातला एखादा नामांकित व्यक्तीसमोर तुम्ही बोलताय, माझ्यासमोर. मी कोर्स केला माहितीये जेवणाचा, वायरमॅनचा. शॉक बसला ना? काय बसला ना? झालं हे खाल्ल्यानंतर शिव्या खाल्ल्या. चला आता निघा, चला. अरे निघा काय निघा, मला त्या मोर्चाला अरेस्ट करायचं. साहेबांना फोन करून सांगितले मी. तुम्ही सगळ्यांना फोन करून सांगितलं? मग मी काय मेंढपाळाचा कुत्रा आहे का एकटाच सगळ्यांना हाकलायला? आणि साहेबांनी माझ्या मदतीसाठी हवालदार पण पाठवले, सगळे खाली उभे. ती बाई एकटीच आतमध्ये काम करते, मी जाऊन त्यांना जरा मदत करतो. खरंच खूप चांगलं काम करताय तुम्ही. नाही मी मगाशी जे भडाभडा बोललो त्याचा परिणाम तुमच्यावर झाला याचा मला खूप आनंद वाटतोय. तुम्हाला माहिती मी कोर्स केलाय. मी पण कोर्स केलाय वायरमॅनचा. भांडी घासायचा. शॉक देऊन गेला. पण किशोर, तो समजा मोर्चा आला आणि त्या मोर्चाने तुझ्या विरोधात घोषणा दिल्या तर? अरे हो रे, नाही पण आपले पोलीस आहेत ना खाली. नाही पण पोलीस पण सामील झालेत तर असं कसं होईल? मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. थांबा, इथेच थांबा. मुर्दाबाद मुर्दाबाद. असंच चालत जा पुढे आणि बोला औरंगाबाद, उस्मानाबाद. हा बघा हाच तो माणूस. 2 बायकांना गंडवणारा हाच तो माणूस. अय्या तुम्ही अप्पा आले 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 आले. हवालदार साहेब लवकर या, लवकर या. हे बघा मोर्चावाले आले. शे बाबा, कामाच्या वेळेस तुम्ही बोलवता. आणा ते इकडे, आणा इकडे. त्या पटकन अटक करा. मोठ्या माणसाला काम सांगत जीवावर घेतो. मोठ्या मनाचा मी. अरे मी ह्याला ओळखतो, हा आप्पा शिरोडकर, 1 नंबरचं दंगल घडवणारा माणूस आहे. मी कालपासून तुला शोधत होतो, बरं झालं सापडलं. चल. भाऊ साहेब मला कुठे पकडताय? ह्या माणसाला पकड, हा लबाड आहे. तुमच्या तोंडावर मला म्हणतो लबाड. अरे गुंड माणसं, सभ्य माणसाला लबाड बोलतोस. कुठे फिरशील पाप? पाप? मी काय पाप करतो? पण पाप केला. नाचू नको. बरं झालं बरं का भाऊ, तुम्ही मदत केली, मला खूप फायदा झालेला आहे त्याचा. नाही पण वहिनींनी फोन केला तर अधूनमधून येत जा घर कामाला. ज्या कामाचा पगार घेतो ते आधी करतो. चला पटकन, घेऊन गेला. पहिला सुटलं बाबा, नाही तर 2-2 बायकांचा खेळ उघडकीस आला असता. अरे 2 बायकांचा विजय असो. विजय नाही, किशोर असो. अरे किशोर असो.